नमस्कार मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ विभागांतर्गत विविध पदांकरता भरती निघालेली आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की 25/11/2024 रोजी ही जाहिरात आपल्याला आलेली आहे आणि या जाहिरातीचा जो विषय आहे तो विषय आहे की शिकाऊ उमेदवारांची भरती या ठिकाणी निघालेली आहे। सो ही भरती कुठे निघालेली आहे तर आगार प्रमुख राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ वणी पुसद या भागामध्ये ही मोठ्या प्रमाणावरती ॲड निघालेली आहे। आता तुम्ही बघू शकता की ह्या ॲडमध्ये रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे। तर आपण बघूयात की कोणकोणती पदे याच्यामध्ये आपल्याला आहेत। बघा, ट्रेडचं नाव आहे, याच्यामध्ये जागा किती त्या पदाची आहेत ते दिलेले आहेत, त्यानंतर शैक्षणिक अर्हता आणि इतर अटी दिलेल्या आहेत। तर सगळ्यात पहिले जे पोस्ट आहे ती आहे म्हणजे मोटर मेकॅनिकची, याकरता आहेत 75 जागा। साधारणतः 75 जागांवरती मोटर मेकॅनिक हे पद भरायचं आहे। त्यासाठी काय आवश्यकता आहे? शैक्षणिक पात्रता आहे, SSC पास असणं आवश्यक आहे, तसेच ITI मोटर मेकॅनिक आणि ट्रेड तो पास असणं आवश्यक आहे। दुसरा आहे शीट मेटल, त्याच्या आहेत 30 जागा आहेत, म्हणजे SSC पास असणं आवश्यक आहे, ITI शीट मेटल ट्रेड पास असणं आवश्यक आहे। तिसरी जागा आहे डिझेल मेकॅनिकची, 34 जागा आहेत, त्याच्यामध्ये SSC पास आणि ITI डिझेल मेकॅनिक ट्रेड पास असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये 30 जागा आहेत, याच्यामध्ये SSC म्हणजे 10वी पास असणं आवश्यक आहे, तसेच ITI मेकॅनिकल ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड पास असणं आवश्यक आहे। म्हणजे वेल्डरची पद जी आहे ती 20 जागा आहेत, त्यामध्ये SSC पास असणं आवश्यक आणि ITI वेल्डरमध्ये असणं तुमचं आवश्यक आहे। दुसरा आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर, याच्यामध्ये SSC 12 जागा आहेत एकूण, त्याच्यामध्ये 10वी तर झालीच पाहिजे, त्याच्यामध्ये ITI पाहिजे, त्याच्यानंतर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर ट्रेडरमध्ये पास असणं आवश्यक आहे। दुसरा आहे टर्नरमध्ये 2 जागा आहेत, SSC म्हणजे 10वी पास असणं पाहिजे, त्याच्यानंतर ITI टर्नर ट्रेड पास असणं आवश्यक आहे। पेंटर पदाच्या जागा आहेत 5, त्याच्यामध्ये पण 10वी पास असणं आवश्यक आहे आणि एकूण मिळून तुम्ही जर लक्षात घेतलं याच्यामध्ये 208 जागा आहेत। बघा, 208 जागा आहेत आणि या 208 हा 13/12/2024 पर्यंत आपल्या कार्यालयामध्ये सादर करणं यासाठी आवश्यक आहे। याच्यामध्ये जो DD काढायचा आहे तो नॅशनलाइज बँकेचा काढायचा आहे। कुठल्या नावाने काढायचा आहे? MSRTC फंड अकाउंट यवतमाळ ह्या नावाने काढायचं आहे आणि या खुल्या वर्गातील प्रवर्गांसाठी 590 रुपये आणि मागासवर्गीयांच्या उमेदवारांसाठी 295 रुपयाचा DD काढायचा आहे। DD म्हणजे डिमांड ड्राफ्ट आहे, कुठल्याही नॅशनलाइज बँकेचा यावरच्या नावाने DD काढणं आवश्यक आहे। आता ह्याच्यामध्ये बघा की वयोमर्यादा जी आहे ती वयोमर्यादा किती दिलेली आहे? 18 ते 33 वर्षांची वयोमर्यादा दिलेली आहे आणि याच्यामध्ये मागासवर्गीयांसाठी 5 वर्षांची सूट देखील याच्यामध्ये दिलेली आहे। तर तुम्ही लक्षात घ्या, लवकरात लवकर ह्याच्यासाठी अप्लाय करा। ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त चान्सेस आहेत विद्यार्थ्यांना। तुम्ही मोठ्या प्रमाणावरती ह्या पदांची भरती निघालेली आहे यवतमाळमध्ये, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ विभागामध्ये। तुम्ही जास्तीत जास्त ह्याला अप्लाय करा। थँक्यू।